बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये हमेशाच काहीतरी चांगले पण पाहायला मिळाले मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता बीड जिल्ह्यातील तरुण व्यावसायिक उद्योजक घे भरारी आपल्यासोबत एक तरुण जोडले जाणार आहे। दादा नमस्ते। नमस्कार, बोला। किती बैल आणले तुम्ही विकण्यासाठी? 18 बैल आणले दादा। 18 बैल आणले। तरुण व्यापारी आहात, किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? हा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे, म्हणजे लहानपणापासून यातच गेला आयुष्य। आजचा बाजार गाजवणारा हा तरुण बीड जिल्ह्यातील आहे मित्रांनो। आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे बाजारामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे बैल आणतात, आपण त्यांच्याकडून सविस्तर आढावा घेणार आहोत। या ठिकाणी 18 बैल जोडे आहेत आणि त्यांची काय किंमत आहे आपण त्यांना सविस्तर विचारणार आहोत। एका बैलाची किंमत बऱ्यापैकी पाहिली तर लाखाच्या घरात आहे। काय किमतीचे बैल आहेत आपले? हे आहेत बघा 1,90,000चे। 1,90,000चे। तुमच्याकडे सगळ्या बैलांची एकूण क्वांटिटी किती आहे म्हणले? क्वांटिटी कमी 30 लाखाची आहे। 30 लाखाची आहे। कुठल्या कुठल्या बाजारामध्ये आणता तुम्ही बैल दादा? पातोड, पाथरी, शिरसाळा। बीड जिल्हा चर्चेत का असतो याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे मित्रांनो। पिढ्यानपिढ्या हा तुम्ही व्यवसाय करताय, यातनं फायदा होतो, नुकसान होतो का बरोबर चालते? नुकसान बी होतंय, कधी फायदा बी होतोय, दोन्ही बी सांभाळून चालवला। शेतकरी सरासरी याला भीतात, मार का बैल आहे म्हणून। तुम्हाला भीती वाटत नाही का? काहीच भीती नाही, मारीतच नसते बैल। खिलार बैल मारतच नाही, मारत नाहीत। 100 मधून एखादा निघतो, मार का निघतो। हे फॅक्टरीला वापरतात, यांना शेतामध्ये वापरतात। खात्रीशीर तुम्ही विकता यांना, यांची खात्रीशीर खरेदी कुठून करता तुम्ही? नगर जिल्ह्यात नांदता आणि बीड जिल्ह्यामध्ये विकता। मंडळी या ठिकाणी तरुण शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत, पाहू शकता। आणि व्यापार कशा प्रकारे करतात, तरुणाईने काही न करता काहीतरी केलेलं बरं म्हणण्याच्या काळामध्ये ते 30-30 लाखाचा व्यापार व्यवसाय करतात। तुमचं स्वप्न किती मोठं असेल असा अंदाज लावला तर काय सांगाल तुम्ही? तुम्हाला भविष्यात काय व्हायचंय? तुम्ही एवढ्या छोट्या वयात एवढा मोठा व्यापार करताय, एकदम मोठा बिझनेसमॅन व्हायचंय आणि ती दूरदृष्टी ठेवून आज काम करताय। याचं चारा नियोजन कसं करता तुम्ही? समजा विकत घेऊनच चारता। याला सांभाळण्यासाठी किती मनुष्यबळ तुमच्याकडे दादा? 5-6 माणसं आहेत त्याच्या मागे। 5-6 माणसं आहेत। त्यांना रोजगार पण देता? रोजगार पण देतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो। शेती किती एकर आहे तुम्हाला? शेती आहे 10-12 एकर। 10-12 एकर आहे। शेतामध्ये चाराच लावता? आणि व्यापारावर मस्त मोठं स्वप्न पाहता। तुमच्या पुढील जीवनाच्या वाटचालीस आमच्याकडून चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। शेतकरी मित्रांनो, हे आहेत आपले शेतकरी तरुण मित्र। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा विसरू नका।